गावाकडच्या भूतांच्या गोष्टी. ही घटना साधारण 6 वर्ष जुनी आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा धनश्रीने नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती. 9वीची उन्हाळी सुट्टी सुरू झाल्यापासून धनश्रीचा सुरू झालेला अभ्यास तिची 10वीची बोर्ड परीक्षा होईपर्यंत चालूच होता. पण आता तिच्या मनावरचं 10वीचं टेन्शन उतरलं होतं. म्हणूनच तिच्या आई वडिलांनी तिला गावी फिरायला घेऊन जायचं ठरवलं. उन्हाळी सुट्टीत गेल्या वर्षीही तिचं गावी जाणं राहून गेलं होतं. म्हणून धनश्री त्या संपूर्ण प्रवासात खूप एक्सायटेड झाली होती. ते रात्री उशिराच त्यांच्या गाडीने मुंबईतून त्यांच्या गावी जायला निघाले होते. गाडीत धनश्री सोबतच धनश्रीचे आई वडील आणि तिची लहान बहीण असे एकूण 4 जण प्रवास करत होते. रात्री उशिरा धनश्रीला झोप लागली. सकाळी साधारण 7च्या दरम्याने तिला कोणाच्या तरी कुजबुजण्याच्या आवाजाने जाग आली. धनश्रीने डोळे चोळतच डोळे किलकिले करत पाहण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला संपूर्ण घनदाट झाडी दिसत होती. त्यातून त्यांची गाडी खूपच संथ गतीने पुढे चालली होती. पुढे बसलेले धनश्रीचे वडील तिच्या आईला काहीतरी सांगत होते. त्यांच्या बोलण्यावरून तरी ते गंभीर वाटत होते. त्यांना कसली तरी चिंता सतावत होती. काय ग आई, काय झालं? धनश्रीच्या या प्रश्नावर तिच्या आईने आधी तर टाळाटाळच केली. पण धनश्रीने खूप हट्ट केल्यावर शेवटी तिची आई तिला सांगू लागली, धनश्री बेटा, आपल्याला चकवा लागला आहे. तसं धनश्री काही क्षण गप्पच राहिली. चकवा लागला आहे म्हणजे नेमकं काय झालंय हेच तिच्या लक्षात आलं नव्हतं. हा कोणता आजार किंवा रोग होता की अजून काही? चकवा म्हणजे काय? अगं, बराच वेळ झालाय. आपली गाडी या जंगलातच गोल गोल फिरत आहे. आपण पुन्हा पुन्हा तिथेच येऊन पोहोचतो आहे. अगं आई, मग असं म्हण ना की आपण रस्ता चुकलो आहोत. तशी धनश्रीची आई थोडा विचार करत म्हणाली, नाही, आपण रस्ता चुकलो नाही. आपण रस्ता चुकतो ते आपल्या चुकीमुळे आणि आपलं नीट लक्ष नसल्यामुळे होतं. यात आपण आपली चूक सुधारूही शकतो. पण चकवा हा मुद्दामून आपल्याला चुकवतो. आपण त्यातून कितीही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्यात अजूनच अडकत जातो. हे ऐकून धनश्री जरा घाबरलीच. आई, मग आता काय? तेवढ्या धनश्रीचे वडील तिच्या आईला जरा ओरडतच म्हणाले, हे सगळं सांगून तू उगाचच तिला का घाबरवतेस? धनश्री बेटा, काही नाही होणार, आम्ही आहोत ना. धनश्रीचे वडील धनश्रीला समजावत होते, तिला धीर देत होते. पण प्रत्यक्षात आतून तेही घाबरले होते. त्यांनी त्यांची गाडी काही वेळासाठी रस्त्याकडेला लावली. धनश्रीच्या वडिलांपाठोपाठ सगळेच गाडीतून बाहेर उतरले. ते तिथून कोणतं वाहन जातंय का याची वाट पाहू लागले. अशा वेळी हेच करणं योग्यही होतं. काही क्षणासाठी त्यांनी तिथल्या निसर्गाचा आनंद घ्यायचा ठरवला. रस्त्याकडेलाच करवंदाची मोठी झाडी होती. धनश्री आणि तिची बहीण तिथली करवंदे काढू लागली. करवंदे गोळा करता करता धनश्री त्या जंगलात आत कधी गेली हे तिलाच कळलं नाही. धनश्रीचे आई वडील त्यांच्या नातेवाईकांना फोन लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची छोटी मुलगी तिथे रस्त्याकडेलाच करवंदे काढत होती. त्यांना वाटलं धनश्रीही तिथेच तिच्या बहिणीसोबतच असेल. पण धनश्री रस्त्यापासून 8-10 फूट आत करवंदे काढत जंगलाच्या दिशेने चालली होती. तिला तिच्या समोरच्या झाडीतून झटकन कोणीतरी जाताना दिसलं. धनश्रीने नजर वर करून पाहिलं. तिथे झाडीत नक्कीच कोणीतरी गेलं होतं. धनश्री पुढे झाली तशी तिला तिथे एक बाई उभी असलेली दिसली. तिने साडी नेसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर झाडाची फांदी आड येत होती म्हणून तिला तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. लांबून तर तिला चटकन ती तिची आईच असल्याचा भास झाला. ती कसलाही विचार न करता पुढे झाली. तोच त्या बाईचा भयानक चेहरा तिच्या नजरेस पडला. तिला पाहून धनश्री दचकली. तिच्या हातून सगळी करवंदे खाली पडली. ती तिची आई मुळीच नव्हती. खाली पडलेल्या करवंदाकडे पाहताना धनश्रीची नजर त्या बाईच्या पायांकडे गेली आणि धनश्रीच्या तोंडून एक जोराची किंकाळी निघाली. तिचे पाय उलटे होते.
धनश्री ओरडत किंचाळत जंगलातून बाहेर धावत रस्त्यावर आली. तिथे आधीच एक बाईक स्वार धनश्रीच्या वडिलांशी बोलत होता. धनश्रीला असं ओरडताना किंचाळताना पाहून तेही घाबरले. भूत, तिथे भूत आहे, तिचे पाय उलटे आहेत. धनश्री रडवेल्या स्वरात तिच्या वडिलांना सांगू लागली. कुठे कुठे आहे, चल दाखव बघू. धनश्रीचे वडील पुढे झाले. तोच त्या बाईक स्वाराने त्यांना तिथेच थांबवले. अहो जाऊ नका, तुम्ही कशाला उगाच तिथे जाताय. धनश्रीच्या आईनेही त्यांना थांबवले. ते सगळेच त्यांच्या गाडीत जाऊन बसले. ते त्या बाईक स्वाराच्या पाठून कसे बसे त्या जंगलाच्या रस्त्यातून एकदाचे सुखरूप बाहेर पडले. ज्या रस्त्यावर ते तब्बल 3 तास घुटमळत होते तिथून ते अर्ध्या तासात बाहेर निघाले. ही खरंच आश्चर्याची गोष्ट होती. पण गावी जाईपर्यंत धनश्री मात्र गाडीत बसून रडतच होती. तिने तिथे जंगलात जे काही पाहिलं होतं ते तर चकव्यापेक्षाही नक्कीच फार भयानक होतं, जे ती कदाचित आयुष्यात कधीच विसरू शकत नव्हती. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.